लोकसभेच्या आखाड्यातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय। यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते असा सामना होणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना आणखी एक दिलासा मिळालाय। एमआयएमनं उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचितच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली। केंद्रीय मंत्रीपदी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदेंकडून सोलापुरात नवनवीन गणितं जुळवून आणण्याचं काम सुरू असल्याची चर्चा आहे। त्यातच त्यांना आणखी एक यश मिळाल्याचं दिसतंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचा अर्ज पात्रही ठरला, पण त्यांनी माघार घेतली। भाजप विरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी सांगितलंय। मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही, मी एकंदरीत कुठेतरी एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नकोय। त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्या समोर आलोय, तुमच्या समोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे। मागच्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम आघाडीचा फटका प्रणिती शिंदेंचे वडील सुशीलकुमार शिंदेंना बसला होता। जेवढी मतं वंचित आघाडीच्या उमेदवाराला पडली त्यापेक्षा थोड्या कमी मतांनी सुशीलकुमार शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता। वंचितला कमी लेखण्याची चूक टाळण्यासाठी प्रणितींनीच ही खेळी केल्याची चर्चाही मतदारसंघात रंगतीये। आता वंचित आणि एमआयएमचंही आव्हान प्रणिती शिंदेंसमोर नसणार आहे। त्यामुळे वंचितला कमी लेखण्याची चूक टाळण्यासाठी प्रणिती शिंदेंनीच ही खेळी केल्याची चर्चाही मतदारसंघात रंगतीये। आता सोलापुरात मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंविरोधात महायुतीचे राम सातपुते असा थेट सामना होणार आहे। तर दुसरीकडे माढ्यातील शेकापचं बंडही शमलंय। दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे राजकीय वारसदार ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे एकूणच सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तरी मवियाला अनुकूल वातावरण तयार होत असल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्टसह वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।